आपण बघतोय स्टँडर्ड 10th पेपर सेकंड टॉपिक नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी हा पॉईंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता. त्याच्या पुढं काय करूयात आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. काय बघणार आहोत आज आपण, फोटोव्होल्टाईक सेल्स बघणार आहोत किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलार एनर्जी. सोलार एनर्जी यूज करून काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी करतात ते बघायचं आहे. युझिंग द सोलार एनर्जी इन द सनलाईट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 ways. 2 प्रकारे आपल्याला सोलार एनर्जी वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. त्यातले फर्स्ट मेथड आपण बघूयात. इन द ऑल अबाव मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ज्या मेथड आपण बघितल्या आधी इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या, बघा, वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रायव्हन बाय युझिंग सोर्स ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये काय होता, इलेक्ट्रिक जनरेटर होता. इलेक्ट्रिक जनरेटर ड्राईव्ह व्हायचा म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर पासून काय मिळायची आपल्याला, इलेक्ट्रिसिटी मिळायची बाय यूज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि त्या ठिकाणी काय करायचो आपण, प्रिन्सिपल यूज करायचो, कोणतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा पुन्हा एकदा, ऑल द अबव मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन वी स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रायव्हन बाय सोर्स ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मेकिंग यूज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ज्या मेथड्स बघितल्या मागच्या, त्याच्यामध्ये काय व्हायचं की इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस व्हायची कोणता तरी एनर्जी सोर्स वापरून, आणि जनरेटर ड्राईव्ह व्हायचा, जनरेटर रोटेट व्हायचा कोणत्या प्रिन्सिपलवरती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती. हावेवर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड डिरेक्टली फ्रॉम सोलार रेडिएशन विदाउट युझिंग जनरेटर. आणि आता काय करायचं आपल्याला की आपल्याला सोलार एनर्जीपासून इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करायची, बट विदाउट युझिंग जनरेटर, म्हणजे जनरेटर न यूज करता, अँड विदाउट युझिंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल यूज न करता. दिस हॅपन इन सोलार फोटोव्होल्टाईक सेल. हे कशामुळे शक्य आहे, सोलार फोटोव्होल्टाईक सेलमुळे. सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्वर्ट्स द सोलार एनर्जी डिरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे पहिल्या मेथडमध्ये काय करू शकतो आपण, विदाउट युझिंग जनरेटर ऑर विदाउट युझिंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वी कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी बाय युझिंग सोलार फोटोव्होल्टाईक सेल. सोलार फोटोव्होल्टाईक सेल. सोलार फोटोव्होल्टाईक सेल डिरेक्टली कन्वर्ट सोलार एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलार फोटोव्होल्टाईक सेल काय करतात, सोलार एनर्जीला काय करतात, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ही सेकंड मेथड आहे. इन द सेकंड मेथड द एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी फर्स्ट. सेकंड मेथड बघणार आहोत, आधी फर्स्ट मेथड बघणार आहोत, त्यानंतर सेकंड. बघा सेकंड मेथडमध्ये काय होतं की सोलार रेडिएशन हे यूज केले जातात कशासाठी, कशासाठी, थर्मल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. अँड देन टर्बाईन जनरेटर सिस्टीम इज ड्रायव्हन युझिंग द थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि ह्या ठिकाणी काय केलं जातं, टर्बाईन जनरेटर सिस्टीम यूज केली जाते कशासाठी, टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. त्यातलं पहिलं बघूयात, काय बघूयात पहिल्यांदा, सोलार फोटोव्होल्टाईक सेल. सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्वर्ट सोलार एनर्जी डिरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी विदाउट युझिंग एनी जनरेटर ऑर प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा जनरेटर हे यूज न करता डायरेक्ट फोटोव्होल्टाईक सेल काय करतात, सोलार एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय करतात, कन्वर्ट करतात. कसे करतात ते बघूयात. बघा सोलार फोटोव्होल्टाईक सेल, काय बघतो आपण, सोलार फोटोव्होल्टाईक सेल. सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्वर्ट सोलार रेडिएशन एनर्जी डिरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. खूप महत्त्वाचं सेंटेन्स आहे. सोलार फोटोव्होल्टाईक काय करतात, सोलार एनर्जी किंवा सोलार रेडिएशन एनर्जी आहे ही डिरेक्टली कशामध्ये कन्वर्ट करतात, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्वर्ट्स सोलार रेडिएशन एनर्जी डिरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज कॉल्ड सोलार फोटोव्होल्टाईक इफेक्ट. आणि ह्याच काय म्हणतात, सोलार फोटोव्होल्टाईक इफेक्ट. कोणतंही या ठिकाणी जनरेटर यूज केलं नाही किंवा प्रिन्सिपल यूज केलं नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं. काय केलं, सोलार फोटोव्होल्टाईक सेल यूज केले. सोलार फोटोव्होल्टाईक सेल्स डिरेक्टली कन्वर्ट solar radiation into electrical energy, and this is called solar photovoltaic effect. The electrical energy generated through this energy transformation process is DC in nature. ही कशा आहे, डिरेक्ट करंट आहे, हा अल्टरनेटिंग करंट नाही, हा DC आहे करंट. दिस सोलार सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमीकंडक्टर. आणि हे सोलार सेल किंवा सोलार फोटोव्होल्टाईक सेल कशापासून बनले असतात, सेमीकंडक्टर मटेरियल पासून. कशापासून, सिलिकॉन पासून. काय लक्षात ठेवायचं पहिल्यांदा की सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्वर्ट्स
solar radiation directly into electrical energy. This is called solar photovoltaic effect. And the energy generated through this energy transformation process is DC in nature. And third, the solar photovoltaic cell is made up of special type of material called semiconductor, means silicon. A silicon solar cell of dimension 1 centimeter square generates the electricity about 30 milliampere and potential difference 0.5 volt. खूप महत्त्वाचं आहे, कारण पुन्हा एक्झाम्पल येऊ शकतात कशामध्ये एक्झाममध्ये ह्याच्यावरती. त्यासाठी लक्षात राहू देत की 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा काय आहे सोलार सेल आहे. तो 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा सोलार सेल काय करतो आपल्याला 30 मिलीअँपिअर करंट प्रोड्यूस करतो आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 0.5 व्होल्ट. पुन्हा एकदा बघा की 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा काय आहे सोलार सेल आहे, तो काय करतो किती करंट जनरेट करतो 30 मिलीअँपिअर आणि पोटेन्शियल डिफरन्स 0.5 व्होल्टचा. दस अ सिलिकॉन सेल ऑफ डायमेन्शन 100 सेंटीमीटर स्क्वेअर जर 1 सेंटीमीटरचं काय करत असेल 30 मिलीअँपिअर करंट प्रोड्यूस करत असेल आणि 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स असेल, तर 100 सेंटीमीटर स्क्वेअर विल जनरेट 3 एम्पियर बिकॉज 3 milliampere per centimeter square into 100 centimeter square is equal to 3000 milliampere is equal to 3 ampere and current 3 milliampere current 3 ampere current and 0.5 volt potential difference. 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा काय आहे सोलार सेल आहे, तो सोलार सेल काय करतो 30 मिलीअँपिअर करंट प्रोड्यूस करतो आणि 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. आणि तो जर 100 सेंटीमीटर स्क्वेअरचा असेल तर त्याच्यामध्ये करंट किती प्रोड्यूस होतो 3 एम्पियर अँड पोटेन्शियल डिफरन्स 0.5 व्होल्ट. कारण बघा रिमेंबर दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. किती मोठा तुम्ही सोलार सेल तयार करा त्याचा एरिया वाढेल म्हणजे इलेक्ट्रिक करंट वाढेल, परंतु पोटेन्शियल डिफरन्स वाढणार नाहीये कारण तो एरियावरती डिपेंड नाहीये. लक्षात राहू देत. बा काय होतं सोलार फोटोव्होल्टाइक सेल काय करतो एनर्जी इन सनलाइट कन्वर्ट्स डायरेक्टली इनटू डीसी इलेक्ट्रिक पॉवर. सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणजे काय द कन्वर्जन ऑफ एनर्जी इन सनलाइट डायरेक्टली इनटू डीसी इलेक्ट्रिक करंट. बघा नेक्स्ट ह्याच्यामध्येच बघायचंय खूप खूप महत्वाचं आहे, ह्याच्यामध्येच बघायचंय बघा If two solar cells are connected in series as shown in figure, दोन सोलार सेल आहेत, हा फर्स्ट सोलार सेल हा सेकंड सोलार सेल कशामध्ये कनेक्ट केलाय सिरीज मध्ये म्हणजे एकानंतर एक असं. The potential difference obtained from this combination addition of the potential difference of individual solar cell. हा खूप सेंटेन्स महत्वाचा आहे. कसे कनेक्ट केले आहेत पहिल्यांदा टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. द पोटेन्शियल डिफरन्स obtained from the combination is the addition of the potential difference of individual solar cell. असे जर सिरीजमध्ये जर तुम्ही काय केले असतील सोलार सेल कनेक्ट केले असतील तर त्या ठिकाणी असणारे सेल आहेत त्यांच्या पोटेन्शियल डिफरन्सची काय होते ॲडिशन होते. म्हणून इथं काय लिहिलं आहे V1 इज इक्वल टू V1 प्लस V2. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी काय होणार आहे तिसरा कनेक्ट केला चौथा कनेक्ट केला प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्स आपण काय प्रत्येक सेलच्या पोटेन्शियल डिफरन्सची काय करणार बेरीज करणार आणि जेवढे सोलर सेल आहेत तेवढ्याची काय करणार बेरीज करणार आणि तो त्याचा काय झाला पोटेन्शियल डिफरन्स. जर सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर त्या ठिकाणी काय होते पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होते. द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल. आणि ह्या ठिकाणी करंट काय होत नाही वाढत नाहीये. ज्या सेलचा जेवढा करंट आहे इंडिव्हिज्युअल सेलचा तेवढाच राहतो, या ठिकाणी करंटची ॲडिशन होत नाहीये. एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे आणि ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे. त्यानंतर ह्याच्यातून करंट किती होतोय करंट किती होतोय 3 एम्पियरचा करंट प्रोड्यूस होतोय. इथं सुद्धा काय होतोय 3 एम्पियरचा करंट प्रोड्यूस होतोय. तर ह्याचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय येणार V इज इक्वल टू 1 प्लस 1 हा काय झाला 2 हा काय झाला त्याचा पोटेन्शियल डिफरन्स झाला. परंतु करंट I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 म्हणजे काय करंट किती येणार टोटल करंट किती येणार 3 एम्पियर. कारण जर असं सिरीजमध्ये जर कनेक्ट असतील सोलार सेल तर त्यांच्या पोटेन्शियल डिफरन्सची काय होते बेरीज होते. परंतु जो इंडिव्हिज्युअल आहे सोलार सेलचा करंट तोच काय राहतो सेम राहतो. त्या ठिकाणी करंट चेंज होणार नाहीये किंवा करंटची ॲडिशन होणार
नाहीये. However, the current generated from the combination is equal to the current from individual cell. It means that when solar cells are connected in series, current from the individual cells are not added. सोलार सेल जर सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील असे तर काय होत नाहीये, करंटची ऍडिशन होत नाहीये. इंडिव्हिज्युअल करंट असेल सेलचा त्याची ऍडिशन होत नाहीये. लक्षात राहू देत, जर सोलार सेल सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील तर कशाची ऍडिशन होणार आहे, प्रत्येकाच्या पोटेन्शियल डिफरन्सची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे, म्हणजे बेरीज होणार आहे आणि त्याचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे आपल्याला. परंतु इथं करंटची ॲडिशन होणार नाहीये. एका सेलचा जेवढा असेल तोच पूर्ण कशाचा असेल, सिरीजचा असेल. लक्षात राहू देते, एक्झाम्पलसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि सेकंड आहे बघा, सिमिलरली ॲज शोन इन फिगर इफ टू सोलार सेल आर कनेक्टेड इन पॅरलल. आता काय केलेत, दोन सोलार सेल काय केलेत, पॅरलल कनेक्ट केलेत, म्हणजे एका खाली एक कनेक्ट केलेत. द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज समेशन ऑफ द करंट्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल सोलार सेल. आता वरच्या उलट आहे, या ठिकाणी ह्याचा करंट किती I1 आहे, ह्याचा किती I2 आहे, तर टोटल करंट काय येणार, I इज इक्वल टू I1 प्लस I2. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार आहे, बेरीज होणार आहे. कशाची, करंटची काय होणार आहे, बेरीज होणार आहे आणि टोटल करंट आपल्याला मिळणार आहे. However, the potential difference obtained from this combination is the same as the individual potential difference obtained from individual cell. या ठिकाणी potential difference काय ॲडिशन होणार नाहीये. हा किती सेल तुम्ही अरेंज करा, किती सेल तुम्ही अशा अरेंज करा, जेवढा एका सेलचा पोटेन्शियल डिफरन्स असेल तो पूर्ण त्या सेलचा काय असेल, जेवढे सेल अरेंज केलेत तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स त्यांचा राहील. लक्षात राहू दे, जर सिरीजमध्ये असेल तर काय होणार आहे, सिरीजमध्ये असेल तर काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स ॲडिशन होणार आहे. जेवढा इंडिव्हिज्युअल करंट असेल तोच करंट काय राहणार आहे, तेवढा राहणार आहे. म्हणून इथं ज्यावेळी सिरीजमध्ये असेल त्यावेळी काय दाखवलं बघा डायग्राममध्ये, पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज होते म्हणून V इज इक्वल टू V1 प्लस V2 आणि करंट सेमच राहतोय म्हणून I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. आणि ज्यावेळी पॅरलल असेल त्यावेळी काय होतं की पोटेन्शियल डिफरन्स काय राहतो, जो इंडिव्हिज्युअल सेलचा असेल तोच कायम राहतो, फक्त बेरीज कशाची होते. म्हणून इथं V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V ह्या ठिकाणी दाखवले. आणि करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2. लक्षात राहू देत, असं हे कशासाठी आहे, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन यूज करून सिरीज आणि पॅरललच्या आपल्याला जो रिक्वायर्ड करंट आहे तो प्रोड्यूस करता येतो. If two solar cells are connected in parallel, the current generated from this combination is summation of the currents from the individual solar cells. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from the individual cell. ह्या ठिकाणी काय होणार आहे पॅरललमध्ये की करंट असेल त्या करंटची समेशन म्हणजे बेरीज होणार आहे, जेवढे सेल असतील तेवढ्याच्या करंटची बेरीज होणार आहे, पॅरल कनेक्ट असतील तेवढ्यांची. आणि पोटेन्शियल डिफरन्स जेवढा एका सेलचा असेल तोच काय राहील, त्या पूर्ण टोटल सेलचा राहील. इफ टू solar cells are connected in parallel, the potential difference of two solar cells is not added. दोन जर सोलर सेल असे दोन किंवा जास्त जरी कनेक्ट केले तरी काही होणार नाही, पोटेन्शियल डिफरन्स वाढणार नाही. काय वाढणार आहे, करंट. जर सिरीजमध्ये तुम्ही सिरीजमध्ये अरेंज केली वरच्या डायग्राम सारखी, जर काय त्यावेळी त्या ठिकाणी काय वाढणार आहे, सिरीजमध्ये अरेंज केली तर त्या ठिकाणी करंट वाढणार नाहीये, फक्त काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स वाढणार आहे. जेवढा एका सेलचा जेवढा काय असेल करंट असेल तोच पूर्ण सेलचा करंट असेल, त्या ठिकाणी करंट वाढणार नाही, काय वाढणार, पोटेन्शियल डिफरन्स वाढणार. आणि जर तुम्ही पॅरलल अरेंजमेंट केली, जर तुम्ही अशी पॅरलल अरेंजमेंट केली तर पॅरलल अरेंजमेंटमध्ये काय होणार आहे की करंटची समेशन होणार आहे, करंट ॲडिशन होणार आहे. म्हणजे काय, ह्याचा आणि ह्याचा करंट ह्याची ॲडिशन होणार आहे, म्हणजे करंट वाढणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स जेवढा एका सेलचा असेल तेवढाच राहणार आहे. लक्षात राहू देत. इन दिस वे, बाय कनेक्टिंग मेनी सोलर सेल इन सिरीज अँड पॅरल, सोलर पॅनल्स आर जनरेटेड रिक्वायर अमाऊंट ऑफ करंट. असं आपण सिरीज आणि पॅरलमध्ये कनेक्ट करून आपल्याला पाहिजे तेवढा करंट काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. द नेक्स्ट, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. In this way, by connecting many solar cells in series and parallel, solar panel generating required current and potential difference. जसे आपल्याला गरज असेल त्या प्रमाणात आपण सिरीज आणि पॅरललमध्ये अरेंज करून आपल्याला रिक्वायर्ड करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स काय करू शकतो, मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ 36 सोलार सेल काय केलेत कनेक्ट बघा, ह्या ठिकाणी 36 सोलार सेल्स इच ऑफ साइज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. 36 सोलार सेल आहेत, प्रत्येकाची साईज किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. मागाशीच बघितलं आपण, जर 100 सेंटीमीटर स्क्वेअर एवढी साईज असेल सोलार सेलची तर तो काय करतो, 0.5 व्होल्ट
पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस करतो आणि करंट किती आहे 3 एम्पियर 3 एम्पियर पहिल्यांदाच बघितलं आपण. बघा त्याचाच यूज करून शिकूयात पुढं. इन सिरीज इन अ सोलार पॅनल इट गिव्ह, जर काय केलेत 36 सोलार सेल काय केलेत असे कनेक्ट केलेत. किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 असे किती आहेत टोटल 36 सोलार सेल आहेत. हे किती सोलार सेल आहेत सगळे 36 सोलार सेल आहेत. 36 सोलार सेल कनेक्ट केलेत. किती साईज आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आर कनेक्टेड इन सिरीज इन अ सोलार पॅनल इट गिव्ह द पोटेन्शियल डिफरन्स 18 व्होल्ट. ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती मिळणार आपल्याला 18 व्होल्ट. कसा मिळणार आहे 36 सोलार सेल आहेत ह्या ठिकाणी. 36 इंटू 0.5 हे किती येतं, किती येणार आहे 36 इंटू 0.5 किती येतं 18 व्होल्ट. किती येतं 18 व्होल्ट म्हणजे 36 सोलार सेल आणि प्रत्येकाची पोटेन्शियल डिफरन्स किती आला 18 व्होल्ट. का आला, कारण हे सगळे कसे कनेक्ट केलेत बघा, कसे कनेक्ट केले सगळे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. सगळे कसे कनेक्ट केलेत सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. बघा ह्या ठिकाणी सोलर सेल कसे कनेक्ट केलेत सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळं काय होणार आहे, ह्या ठिकाणी सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे ॲडिशन होणार आहे. म्हणजे 0.5 आणि 36 सोलर सेल आहेत म्हणून आपण काय करतो 36 इंटू 0.5 म्हणून ह्यांचा किती येतो 18 व्होल्ट काय येतो पोटेन्शियल डिफरन्स. परंतु सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळं करंट वाढणार नाही. एका इंडिव्हिज्युअल सोलार सेलचा करंट किती असणार 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर 3 एम्पियर. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार ह्या सोलार पॅनलपासून 18 व्होल्ट काय मिळणार आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि 3 एम्पियर काय मिळणार आपल्याला करंट मिळणार आहे. अशा वेगवेगळ्या अरेंजमेंट यूज करून काय करू शकतो आपण पाहिजे तेवढा करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स काय करू शकतो मिळवू शकतो. येते लक्षात बघा. नेक्स्ट, मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्जर स्केल. असे आपण काय करू शकतो बरेच पॅनल यूज करून किंवा कनेक्ट करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो मोठ्या स्केलवरती. A solar cell have an efficiency of around 15%. It means solar panel receives. It means that solar panel receives a power of 100 watt from solar radiation. The electrical output of the panel will be 15 watt. सगळ्यात काय आहे गुड सोलर सेल काय कशाला म्हणायचं ज्याची एफिशियन्सी म्हणजे ज्याची क्षमता किती आहे 15 वॅटची 15% आहे. म्हणजे काय जर त्यानं 100 वॅट सोलार रेडिएशन रिसीव्ह केले तर त्यापासून किती एनर्जी मिळेल आपल्याला 15 वॅट काय मिळेल इलेक्ट्रिकल पॉवर आपल्याला किती मिळेल 15 वॅट. तेव्हा त्याला काय म्हणायचं गुड सोलार सेल. मेनी सोलार पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरल टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. काय करतो आपण सोलार पॅनल काय करतो सिरीजमध्ये किंवा पॅरल कनेक्ट करतो आणि आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंटचा पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट आपण काय करतो मिळवतो. ॲज शोन इन फिगर सोलार सेल इज द बेसिक युनिट ऑफ सोलार इलेक्ट्रिक प्लांट. सोलार सेल हा काय आहे बेसिक युनिट आहे. सोलार सेल पासूनच काय तयार होणार आहेत पुन्हा सोलार पॅनल होणार आहेत. सोलार सेल हा काय आहे बेसिक युनिट आहे कशाचा सोलार पॅनलचा. मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. असे भरपूर सोलार सेल काय होतात एकत्र येतात आणि काय तयार होतं सोलार पॅनल तयार होतं. हा सेल झाला हा काय तयार झाला सोलार सेल पासून सोलार पॅनल तयार झाला. मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म सोलार स्ट्रिंग्स. आणि असे बरेच सोलार पॅनल एक सिरीजमध्ये जर कनेक्ट केले तर काय तयार होतात सोलार स्ट्रिंग्स. मेनी सोलार स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरल फॉर्म सोलार आरे. आणि असे सोलार स्ट्रिंग काय केले पॅरल कनेक्ट केले तर काय मिळतात त्यापासून काय तयार होतात सोलार ॲरे. बघा सोलार सेल इज द बेसिक युनिट इन सोलार प्लांट. सोलार प्लांटमध्ये बेसिक युनिट काय आहे सोलार सेल. मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. मेनी सोलार पॅनल अरेंज्ड इन सिरीज फॉर्म्स स्ट्रिंग्स काय तर होतात स्ट्रिंग्स. मेनी स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरल फॉर्म्स सोलार ॲरे. बेसिक युनिट काय आहे सेल आहे. सेल असे सेल एकत्र येऊन काय तयार होतात सोलार पॅनल तयार होतात. सोलार पॅनल जर
काय सिरीजमध्ये कनेक्ट केले तर काय होतात, स्ट्रिंग तयार होतात. हे स्ट्रिंग जर पॅरल कनेक्ट केले, एक खाली एक असे पॅरल कनेक्ट केले तर काय होतात, सोलार ॲरे तयार होतात. अजून एकदा बघा, एक बेसिक युनिट काय आहे, सोलार इलेक्ट्रिक प्लांटचं बेसिक युनिट काय आहे, सोलार सेल आहे. सोलार सेल असे कनेक्ट केले, बरे सोलार सेल कनेक्ट केले तर काय तयार होतो, सोलार पॅनल तयार होतो. सोलार पॅनल सिरीजमध्ये कनेक्ट केले तर काय होतात, स्ट्रिंग तयार होतात. अशा स्ट्रिंग पॅरल कनेक्ट केल्या तर काय होतात, ॲरे तयार होतात. ॲज वी कॅन ऑब्टेन मच इलेक्ट्रिकल power as needed, they used in applications which need marginal power, calculators that run on solar energy to power station of megawatt capacity. आपण काय करतो, हे सोलार सेल यूज करून आपण काय करू शकतो, वेगळ्या प्रकारचे आउटपुट मिळवू शकतो. एक आपल्याला माहिती आहे की एकदम छोटा असतो सोलार पॅनल, कॅल्क्युलेटरमध्ये बसवलेला असतो, तिथून ते मेगावॅट कॅपॅसिटीपर्यंत काय करू शकतो, आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघूयात हे बघा, सोलार सेल जर सिरीजमध्ये अरेंज असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. जेवढा इंडिव्हिज्युअल पॅनलचा करंट जेवढा इंडिव्हिज्युअल सेलचा करंट असणार आहे तो काय राहणार आहे, तेवढाच राहणार आहे, करंट वाढणार नाहीये. जर कसे असतील, पॅरल कनेक्ट असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, कशाचे ॲडिशन होणार आहे, इलेक्ट्रिक करंटचे ॲडिशन होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स एका सेलचा असेल तेवढाच राहणार आहे. त्यानंतर बघा जर आपण काय करतो, सोलार सेल सिरीजमध्ये किंवा पॅरल कनेक्ट करून काय करू शकतो, आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंटचा इलेक्ट्रिक करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करू शकतो. बघा, हे एक महत्त्वाचं आहे. बघा, सोलार cell is the basic unit in solar electric power plant. Many solar cell connected each other to form a solar panel. Solar panel connects in a series, form solar strings. Solar strings connected in parallel to form solar array. हे एक लक्षात राहू देत. आणि हे एक एक्झाम्पल लक्षात राहू देत की ह्या ठिकाणी काय आहे, ह्या ठिकाणी काय केलंय, 136 सोलर सेल्स आहेत 100 सेंटीमीटर स्क्वेअरचे. कसे केलेत, सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. सिरीजमध्ये कनेक्ट केले असल्यामुळं सिरीजमध्ये कनेक्ट असल्यामुळे आपण काय करणार आहे, प्रत्येक बेरीज करणार आहे. कशाची, 0.5 एकाचा डेप किती आहे, 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणून काय करणार आहे, 36 इंटू 0.5 हे किती येणार आहे, 18 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे. आणि एका सिंगल सेलचा किती आहे करंट, 3 अँपिअर आहे, तेवढंच राहणार आहे. म्हणजे टोटल सोलार पॅनल आहे त्याचं आउटपुट किती झालं, पोटेन्शियल डिफरन्स 18 व्होल्ट अँड इलेक्ट्रिक करंट 3 अँपिअर. The next, the power available in the solar cells is DC. सोलर सेल पासून जी मिळणारी पॉवर आहे ती कशामध्ये असते, DC मध्ये असते, डिरेक्ट करंट. सो इन ॲप्लिकेशन नीड DC power, for example electric light based on LED light emitting diode. The energy can be directly used. जर तुम्ही LED बल्ब यूज करत असाल किंवा LED यूज करत असाल तर तुम्ही DC पॉवर डिरेक्टली यूज करू शकता, तिथे काय प्रॉब्लेम येणार नाहीये. बघा, however since the energy in solar cells is available only in presence of sunlight, the energy has stored in batteries for later use. आणि जेव्हा सनलाईट असेल तेव्हाच आपल्याला एनर्जी मिळणार आहे, रात्रीची एनर्जी मिळणार नाहीये. जर आपल्याला रात्री यूज करायची असेल तर आपल्याला कशामध्ये स्टोअर करून ठेवावं लागणार आहे, ती बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवावी लागणार आहे. हायवर मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल यूज रन ऑन AC पॉवर. परंतु घरातले जेवढे आपले ॲप्लायन्सेस आहेत ते कशावरती चालतात, AC पॉवरवरती चालतात, DC पॉवरवरती चालत नाही. इन सच केस DC पॉवर मस्ट बी कन्वर्टेड इन टू AC पॉवर युझिंग अ डिव्हाइस कॉल्ड इन्व्हर्टर. तर आपल्या घरातले जास्तीत जास्त ॲप्लायन्सेस, जास्तीत जास्त जे इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस आहेत ते कशावरती रन होतात, कशावरती चालतात, AC पॉवरवरती. त्यासाठी DC पॉवर आपल्याला युजफुल नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, DC करंट AC मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. त्यासाठी काय यूज करावं लागणार आहे आपल्याला, इन्व्हर्टर सर्किट. काय यूज करावं लागणार आहे, इन्व्हर्टर सर्किट. बघा, सोलार सेल, द सोलार एनर्जी converted into electrical energy and it is stored in battery. The current stored in a battery in the form of DC, then it converts into AC by inverter circuit, then electric equipment working on AC power. Then next, we have seen that many solar panels are connected together to generate whatever energy we need.
आपण बघितलं असेल सोलार पॅनल काय केले जातात, कनेक्ट केले जातात आपल्याला पाहिजे तेवढी काय करण्यासाठी, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. ॲज शोन इन फिगर, ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करू शकतो आपण, असे सोलार पॅनल कनेक्ट करू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. द डीसी पॉवर जनरेटेड फ्रॉम दिस पॅनल्स इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू एसी. तर ह्या ठिकाणी काय केलं जातं, इन्व्हर्टर सर्किट यूज केलं जातं. ह्या ठिकाणी काय आहे बघा, इन्व्हर्टर सर्किट आहे. ह्या ठिकाणी काय आहे, इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय करावं लागतं आपल्याला, इन्व्हर्टर सर्किट यूज करावं लागतं. म्हणजे डीसी पॉवर कशामध्ये कन्वर्ट होईल, एसी पॉवरमध्ये. अ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म्स व्होल्टेज अँड करंट लेवल जनरेटेड पॉवर अँड देन फीड इन टू द इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. काय केलं जातं, पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस असे सोलार ॲरेज जॉईन करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाल्यानंतर ती डी सीमध्ये असणार आहे, त्याचं ए सीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ट्रान्सफॉर्मर्स काय करतात, ट्रान्सफॉर्म द व्होल्टेज अँड करंट ऑफ द जनरेटेड पॉवर, देन इट फीड इन टू द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ट्रान्सफॉर्मर काय करतात किंवा डिस्ट्रीब्यूट केले जाते, जिथं आपल्याला गरज असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केली जाते. स्कीमॅटिक डायग्राम सोलार फोटोवोल्टाइक पॉवर स्टेशन, दाखवले डायग्राम सोलार फोटोवोल्टाइक पॉवर स्टेशन. इन दिस वे इलेक्ट्रिसिटी जनरेटेड विदाउट एनी फ्यूल कंबशन अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. इथं कोणतंही आपण फ्यूल कंबशन आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं इंधन आपण जाळत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं पोल्युशन या ठिकाणी होणार नाहीये. सिन्स द एनर्जी इज जनरेटेड युजिंग सोलार रेडिएशन, सोलार सेल्स कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग डे टाइम ऑल्सो. परंतु एक ड्रॉबॅक आहे, आपण 24 आवर्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकणार नाहीये. ज्यावेळेस सनलाईट अवेलेबल असेल त्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू, कारण ही कशावरती केव्हा एनर्जी प्रोड्यूस करणार आहे, ज्यावेळी काय असतील, सोलार रेडिएशन असतील. आणि हे केव्हा असणार आहेत, डे टाईमला असणार आहेत. एवढाच एक ड्रॉबॅक आहे, बाकी कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे ह्याच्याबरोबर. त्यानंतर फाइंड आउट गॅदर द इन्फॉर्मेशन अबाउट मेजर सोलार फोटोवोल्टाइक पॉवर जनरेटिंग प्लांट्स अँड देअर कॅपॅसिटी इन इंडिया. बघा इंडियामधले आपल्याला बघायचे आहेत की कोणकोणते काय आहेत पॉवर जनरेटिंग प्लांट्स आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी. बघा आपण घरीसुद्धा यूज करू शकतो. बघा जर आपण सोलार काय केले, असे सोलर पॅनल अरेंज करतोय आपण. जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर बॅटरी पाहिजे, ऑप्शनल आहे ते. नसेल तर डायरेक्ट काय पाहिजे, आपल्याला इन्व्हर्टर सर्किट पाहिजे. म्हणजे हे डी सी करंट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ए सीमध्ये कन्वर्ट होणार आहे. मीटर असेल, फ्यूज बॉक्स असेल आणि आपले होम अप्लायन्सेस चालू शकतो. किंवा नसेल तर आपण काय करू शकतो, ह्या इलेक्ट्रिसिटीला डिस्ट्रीब्यूट सुद्धा करू शकतो. बघा हे एक बघूयात. बघा 5 लार्जेस्ट सोलार पॉवर प्लांट्स इन इंडिया. भारतातले 5 लार्जेस्ट सोलार पॉवर प्लांट. बघा बादला सोलार पार्क 2250 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. क्लेम टू बी द लार्जेस्ट सोलार पॉवर प्लांट इन द वर्ल्ड. आणि दावा केलाय बघा की जगातला सर्वात मोठा सोलार प्लांट आहे. बादला सोलार पार्क इज लोकेटेड इन बादला विलेज इन राजस्थान, जोधपूर डिस्ट्रिक्ट. राजस्थानमध्ये आहे, जोधपूर डिस्ट्रिक्टमध्ये. शक्तीस्थल सोलार पॉवर प्लांट प्रोजेक्ट 2050 मेगावॅट. देन थर्ड अल्ट्रा मेगा सोलार पार्क 1000 मेगावॅट. रेवा सोलार पॉवर प्लांट 750 मेगावॅट. आणि कामोती सोलार पॉवर प्लांट 640 मेगावॅट. अशा प्रकारचे काय आहेत 5 लार्जेस्ट सोलार इलेक्ट्रिसिटी प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत. आता पुढचा पॉईंट बघूयात. दुसरा पॉईंट बघायचे आहे, काय डायग्राम बघूयात. बघा हे सोलार इलेक्ट्रिसिटी, सोलार पॅनलपासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करतात. असे काय करतात, सोलार पॅनल्स, सोलार स्ट्रिंग्स, ॲरेज असे अरेंज करतात आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. हे एक पिक्चर आहे, हे एक पिक्चर आहे. बघा काय केलेत, सोलार पॅनल अरेंज केलेत किंवा सोलार काय म्हणतो आपण, ॲरेज आणि स्ट्रिंग्स काय केलेत, असे अरेंज केलेत. आणि आपल्याला पाहिजे तेवढी काय होणार आहे, पाहिजे तेवढी म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स आणि काय पाहिजे, करंट पाहिजे, त्या प्रमाणात काय होणार आहे, आपण सोलार पॅनल अरेंज करणार आहे आणि तेवढी इलेक्ट्रिसिटी आपण प्रोड्यूस करू शकणार आहे. दुसरा पॉईंट बघूयात. बघायतला दुसरा पॉईंट आहे सोलार थर्मल पॉवर प्लांट. बघा सोलार थर्मल पॉवर प्लांट, वी हॅव सीन दॅट थर्मल एनर्जी जनरेटेड फ्रॉम कोल अँड न्यूक्लिअर प्लांट कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आपण काय बघत होतो की आपण थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट शिकलोत की ज्याच्यामध्ये काय जनरेट होत होती, इलेक्ट्रिसिटी जनरेट होत होती. कशामुळे, थर्मल पॉवर नाही. ह्या ठिकाणी थर्मल पॉवर यूज करतात.
परंतु ती कशापासून करतात बघूयात. थर्मल एनर्जी कॅन बी जनरेटेड युझिंग सोलार रेडिएशन अँड कॅन बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि थर्मल एनर्जी ही कशापासून प्रोड्यूस करतात, सोलार रेडिएशनपासून, आणि त्याने काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी. डिफरंट स्टेजेस इन सच सोलार थर्मल पॉवर रेडिएशन्स आर. बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस आहेत. बघा पहिली स्टेज आहे कंट्रोलिंग कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. कॉन्सन्ट्रेटर्स पाहिजेत काय करण्यासाठी, सनलाईट कलेक्ट करण्यासाठी. बघण्यात आपण पुढच्या स्लाइडवरती डायग्राम त्याची. बघा पहिल्यांदा बघूयात कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट, देन ॲब्सॉर्बर for absorbing the concentrated sunlight. The next steam turbine, electric generator and electric energy. हे कॉमन आहेत, फक्त दोन काय वाढतात बघा, कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे काय, एकत्र करणारे, सनलाईट एकत्र करणारे कॉन्सन्ट्रेटर असतात. सनलाईट एकत्र करणारे, आणि ती सनलाईट कोण ॲब्सॉर्ब करणार आहे, ॲब्सॉर्बर्स ॲब्सॉर्ब करणार आहेत ही कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. आणि त्याने काय होणार आहे, पाण्याची वाफ तयार होणार आहे, स्टीम तयार होणार आहे. स्टीम हाय प्रेशर हाय टेम्परेचर स्टीम प्रोड्यूस झाली की त्याच्यावरती काय रन होणार आहेत, जनरेटर रन होणार आहेत, आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे. हे कॉमनच आहे. बघा ॲक्च्युली कसं आहे बघा, ॲज शोन इन फिगर मेनी रिफ्लेक्टर्स आर रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन. ह्या ठिकाणी काय यूज केले जातात, रिफ्लेक्टर यूज केले जातात. हे काय आहेत, अशा टाईपचे काय असतात, रिफ्लेक्टर असतात. हे कशापासून बनलेले असतात, मिररपासून बनलेले असतात. हे सनलाईट ह्या ठिकाणी आहे बघा, की हे काय करतात, ही पडणारी सनलाईट एका पॉईंटला सगळी सनलाईट काय करतात, ही सगळी सनलाईट काय करतात, कॉन्सन्ट्रेट करतात. बघा पुन्हा एकदा की असे रिफ्लेक्टर्स असतात. हे रिफ्लेक्टर्स काय करणार आहे, जी सनलाईट पडणार आहे ह्याच्यावरती ती एका पॉईंटला काय करतात, अशी कॉन्सन्ट्रेट करतात. म्हणजे एका पॉईंटवरती ती काय करतात, एकत्र करतात. हे ठिकाणी दाखवलेत बघा, हे काय आहेत, कॉन्सन्ट्रेटर्स आहेत. ह्या सनलाईट पडणारी सगळी काय होते, एका ठिकाणी पडते, एका पॉईंटवरती पडते. त्या ठिकाणी काय आहेत, ॲब्सॉर्बर्स आहेत. काय आहेत, ॲब्सॉर्बर्स आहेत. ॲब्सॉर्बर म्हणजे काही सनलाईट काय करणार आहेत, ॲब्सॉर्ब करणार आहेत. देन आतमधून काय असणार आहे, वॉटर फ्लो होणार आहे. This water is converted into steam, high pressure and high temperature steam, and the turbine drives on this high temperature high pressure steam turbine. The generator connects with turbine and it produces electrical energy. The solar energy is converted into heat energy. Using this heat energy steam is generated and to drive the turbine and जनरेटर. आणि हे यूज करून काय होणार आहे, स्टीम एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, आणि त्याच्यावरती काय ड्राय होणार आहेत, टर्बाईन ड्राय होणार आहेत. युझिंग दिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड टू ड्राईव्ह द टर्बाईन अँड जनरेटर. या ठिकाणी बघा दाखवलं की असे काय असतात, कॉन्सन्ट्रेटर रिफ्लेक्टर असतात, कॉन्सन्ट्रेटर असतात, ॲब्सॉर्बर असतात. ही काय होणार आहे, स्टीम प्रोड्यूस होणार आहे, त्या स्टीमवरती टर्बाईन रन होणार आहे. टर्बाईन कशाला कनेक्ट आहे, जनरेटरला आहे. या ठिकाणी सुद्धा काय यूज करतात, कूलिंग टॉवर यूज करतात टू कूल द स्टीम अँड इट अगेन pumped out towards a absorber. म्हणजे काय होतं, रिसायकलिंग होतं वॉटरच्या ठिकाणी. बघा एनर्जी सोर्सेस वी यूज एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड. बघा कोल, वर्ल्डमध्ये 41% कोलने इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. इंडियामध्ये 60%, नॅचरल गॅस वर्ल्ड 22, इंडिया 8, हायड्रो इलेक्ट्रिक वर्ल्ड 16, इंडिया 14, न्यूक्लियर वर्ल्ड 11, इंडिया 2, पेट्रोलियम वर्ल्ड 4, इंडिया 0.3, अँड रिन्युएबल विंड सोलार एटसेट्रा वर्ल्ड 6, इंडिया 15.7 अशी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. द नेक्स्ट बघा हे असे आहेत रिफ्लेक्टर किंवा कॉन्सन्ट्रेटर म्हणतो. लाईट काय होते ह्याच्यावरून रिफ्लेक्ट होते, आणि ह्या पाईपमधून ॲब्सॉर्बरवरती ॲब्सॉर्बर काय करतो, इथून रिफ्लेक्ट झाली लाईट, जे लाईट पडणार आहे ती ह्या ॲब्सॉर्बरवरती रिफ्लेक्ट होणार आहे, आणि त्या ॲब्सॉर्बरमधून ह्या पाईपमधून काय असणार आहे, वॉटर फ्लो होणार आहे. वॉटर फ्लो हीट त्याच्यावरती पडली की ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, स्टीममध्ये. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर स्टीममध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा हे क्लोज व्ह्यू आहे, हे रिफ्लेक्टर आहेत, हा मधला हे रिफ्लेक्टर आहेत किंवा कॉन्सन्ट्रेटेड आहेत. इथून लाईट कशावरती पडणार आहे, ह्या ॲब्सॉर्बरवरती. त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ते स्टीम, हाय प्रेशर हाय टेम्परेचर स्टीममध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा ह्या ठिकाणी टॉपिक संपतो. राईट द एक्झरसाइज इन द नोटबुक अँड थँक्स फॉर वॉचिंग. ह्या ठिकाणी आपला हा टॉपिक संपतो. आशय तुम्हाला
टॉपिकचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचं टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.